वळूया सिनेट निवडणुकीच्या निकालापासून। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे कल हाती आलेत। ठाकरे गटाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला अक्षरशः धूळ सारत जोरदार मुसंडी मारली आहे। 10 पैकी 10 जागांवरती ठाकरे गटाने विजय मिळवलाय। 10व्या जागेचा निकाल हाती येताच विद्यापीठ परिसरात एकच जल्लोष करण्यात आलाय, तर फटाक्यांची जोरदार आतषबाजी सुद्धा करण्यात आली आहे। दरम्यान युवा सेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काळेकर यांनी। पाहूया। संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन गाडी यांनी। पाहूया। युवा सेनाने पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10च्या 10 जागा जिंकून इतिहास रचलेला आहे आणि आपण बघतोय की युनिव्हर्सिटीच्या बाहेर आता जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। तमाम शिवसैनिक इथे जमलेले आहेत आणि जल्लोष साजरा करतात। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। तुम्हाला तर माहिती आहे, राज्य सरकारने शिवसेनेचा पक्ष फोडला, चिन्ह चोरला आणि सिनेट निवडणुकीवरती 3 वेळा स्थगिती आणली। आत्ताची ही निवडणूक तुम्ही आयत्या वेळेला त्या लोकांनी रद्द केली, रविवारी लागलेली निवडणूक, आणि पुन्हा रडीचा डाव खेळून त्या लोकांनी कुठेतरी युवा सेनेला 10च्या 10 जागा जिंकता येऊ नये महानगरपालिकेच्या अगोदर आणि विधानसभेच्या अगोदर, जेणेकरून त्यांना माहिती होतं या सीट 10च्या 10वरती युवा सेनेचा आजपर्यंत वर्चस्व राहिलं आहे। त्यामुळे कुठेतरी माघार त्यांची कुठेतरी नाचक्की होईल आणि पराभवामुळे त्यांना विधानसभेला आणि येणाऱ्या मुंबई निवडणुकीला धक्का बसेल, यासाठी त्या लोकांनी या निवडणुकीला स्थगिती आणली होती। आणि आता या शिवसेनेने, खऱ्या शिवसेनेने, निष्ठावंत शिवसैनिक युवा सैनिकांनी 10च्या 10 जागा जिंकून दाखवून गद्दारांना गाडून दाखवलेलं आहे। खरं म्हणजे युवा सेनेची ही ताकद आहे आणि गेल्या 15 वर्षापूर्वीपासून युवा सेनेने जे कार्य केलेले, जे कॉलेजचे प्रश्न असतील आणि इतर जे शाळेत शिक्षणाचे जे प्रश्न असतील ते युवा सेनेने आपल्या प्रखर भूमिकेने अतिशय चांगल्या प्रकारे मांडलेत। म्हणून युवा सेनेला आज जे स्टुडंट्स असतील त्यांनी अतिशय चांगल्या